नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय इंडियन पॉलिटिकल फॅक्ट्स आणि मी आहे तानाजी वाघमारे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं नाही. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात जरी घेतलं असलं तरी त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात यावं यासाठी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. यामध्ये संतोष देशमुख खून प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि इतर लोकांची नावं घेण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर या खुनाचे काही सूत्रधारही ताब्यात घेण्यात आलेले आहे, परंतु आणखी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेली नाही. आणि याचा एवढा मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि कालवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ओबीसी नेत्यांना डावलण्यासाठी, ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात येत आहेत. आपण पाहिलेलंच आहे की महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक प्रमुख राजकीय ओबीसी नेता छगन भुजबळ जे तळागाळातील नेते आहेत आणि स्ट्रॉंग ओबीसीचे नेते आहेत, ओबीसीसाठी त्यांनी दिलेला लढा आपण पाहिलेलाच आहे. यामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं, तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून कशा पद्धतीने काढता येईल यासाठी वेगवेगळ्या गटातर्फे वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत धनंजय मुंडेवर यांच्यावर हल्ला करण्यात येत आहे. यामागे दुसरं तिसरं काही नसून ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करणं आणि यामध्ये इतर नेतेच नाहीत तर ओबीसी समाजातील नेतेही या दोन नेत्यावर मोठमोठे आरोप करत आहेत. यामध्ये संजय राऊत असतील, सुहास कांदे असतील, अंजली दमानिया याही मोठ्या प्रमाणात या दोन्ही नेत्यावर आरोप करत आहेत आणि ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करण्याचं काम या अदृश्य शक्तींमार्फत आपल्याला चाललेलं दिसून येईल. आपण पाहिलं की पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांना पाडण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी ताकद नाशिकमध्ये लावली होती, मोठी ताकद येवल्यामध्ये लावली होती आणि त्यांना कसं पाडता येईल याच्यासाठी सगळ्या बाजूंनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला होता. तशी प्लॅनिंग करण्यात आली होती. पण यामधूनही छगन भुजबळ साहेब हे मोठ्या संख्येने निवडून आले. त्यासाठी त्यांनी केलेलं जे काम होतं मतदारसंघामध्ये त्यांच्याबरोबर असले वेगवेगळ्या समाजातील लोक, मराठा समाजातील लोक या सगळ्यांनी साथ दिल्यामुळं आणि त्याचं कामाच्या माध्यमातून तळागाळात पोचलेले होते, प्रत्येक घराघरात पोचलेले होते. या अशा चुकीच्या कुठल्याही गोष्टीच्या प्रचाराला बळी न पडता जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणात निवडून दिलं. त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल अशी सगळ्यांची इच्छा होती किंवा सगळ्यांचा विश्वास होता की त्यांना 100% मंत्रिपद मिळेल. पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे अजितदादा पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळातून डावललं. यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करणं. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा जो विजय झाला मोठ्या फरकानं, लाखांच्या फरकानं, त्याच्यामधून त्यांची ताकद दिसून आली आणि त्यांचं खच्चीकरण कसं करायचं यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करण्यात आल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून या दोन्ही नेत्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले जातात. हे राजकारण केवळ जातीय द्वेष पसरवण्याचं राजकारण असून ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करण्याचं काम आहे. तर हे दोन्हीही नेते अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळं यांना कुठल्या तरी पद्धतीनं समाजातून किंवा या राजकारणातून त्यांना संपवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षामार्फत, वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत, वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांमार्फत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. संतोष खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात जातो आणि त्या माध्यमातून त्यांना राजकारणातून बाहेर फेकण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. पण हे जे सुडाचं राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पेरलं जाते, जातीयवादाचं राजकारण जे पेरलं जाते, या गोष्टीचा विसर राजकीय पक्षांना, राजकीय पुढाऱ्यांना आणि समाजातील जे बुद्धिवादी लोक आहेत त्यांनाही पडलेलं आपल्याला दिसून येईल. केवळ राजकारणासाठी राजकारण करण्यात येत आहे आणि यामध्ये नाहक बळी जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी ओबीसीच्या नेत्यांचा बळी जातो. यामुळं ओबीसींचा आवाज दाबला जाण्याची शक्यता आहे. ओबीसीचे जे काम छगन भुजबळ हे करत असतात त्यांचं कुठंतरी खच्चीकरण करायचं आणि ओबीसी समाजाचा पाडाव करायचा अशा प्रकारचं राजकारण आजच्या समाज माध्यमातून केलं जातं.
याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे ओपिनियन्स काय आहेत? कमेंटमध्ये राईट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.